नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, सर्वांना दीपावलीच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आणि मित्र हो, आता आपल्या पुढे या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या समोर आपलं एक लक्ष्य आहे. आता ते म्हणजे 17 डिसेंबरची मेन परीक्षा, जी की ज्यामध्ये अंकगणित व मॅथ्स हा आपला महत्वाचा डिसाइडिंग फॅक्टर विषय असणार आहे. आणि या विषयासंदर्भात नेमका गट क मुख्य परीक्षेसाठी कसा असेल नवीन ट्रेंड, या विषयावर आपण या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत. किंवा कोणते IMP टॉपिक्स आपण या दृष्टीने या एक्झामच्या प्रिपरेशन दृष्टीने केले पाहिजे या येणाऱ्या दिवसामध्ये. समजा तुमच्याकडे 40-50 दिवस जे काही बाकी आहेत, त्यामध्ये नेमका आपण काय स्ट्रॅटेजी पाहिजे, कोणते टॉपिक केले पाहिजे. किंवा आता मागे 5 नोव्हेंबरला जी आपली मेन्स परीक्षा झाली कंबाईनची, त्यामध्ये नेमका ट्रेंड काय होता आणि त्याच्यामधून आपण नेमका काय बोध घेतला पाहिजे, किंवा त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, या सर्व गोष्टींचं आपण या व्हिडिओ मार्फत चर्चा करणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला एक दिशा मिळेल तुमच्या अभ्यासासाठी आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी. तर मित्र सुरुवात करूया या व्हिडिओला. जास्तीत जास्त हा 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ असेल. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पूर्ण कुठेही स्किप न करता या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा मित्र. तर बघा, आपण सुरुवातीला जर आपण 5 नोव्हेंबरला झालेला पेपर बघितला मित्र हो, तर तुम्हाला मी काही प्रश्न ऑलरेडी याचे डिस्कस करणार आहे. आणि प्रिव्हियसली मी एका व्हिडिओमध्ये काही त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण देखील दिलेलं आहे. ओके, तर फक्त आपण सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी बघणार आणि नेमकं काय आपण त्या पेपर मधून बोध घेऊ शकतो यावरती आपण चर्चा करूया. जर आपण सुरुवातीला समजून घेतलं तर रिझनिंग वरती मित्र हो किती प्रश्न होते त्यावरती आपण चर्चा करूया. नंतर मॅथ्स वरती किती प्रश्न होते ते पण आपण बघूया. नंतर स्टॅटिस्टिक्स, जो आताच ह्या वेळेस ऍड झालेला सब्जेक्ट आहे, ज्याला आपण सांख्यिकी म्हणतो, या सांख्यिकीवर किती प्रश्न होते ते पण आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. बघा मित्र हो, टोटल 22 प्रश्न होती मागे जो पेपर झाला 5 नोव्हेंबरला कंबाईन मेन्सचा, त्यामध्ये एकूण 22 प्रश्न आलेले होते. त्यापैकी मित्र हो रिझनिंग वरती 8 प्रश्न आहेत, मॅथ्स वरती 8 प्रश्न आहेत आणि सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स वरती 6 प्रश्न आहेत. किती प्रश्न मित्र हो? 6 प्रश्न आहेत. तर आपल्याला लक्षात येत आहे की जो त्यांनी नवीन अभ्यासक्रम मेन्शन केलेला आहे त्या पद्धतीने सांख्यिकी, आकलन, आणि जरी आकलनावरती स्पेसिफिक काही प्रश्न आले नसतील, परंतु त्या प्रश्नांची मांडणी अशी होती की काही प्रश्नांना आपल्याला नक्कीच वेळ लागत होता किंवा आपली आकलन क्षमता ते त्या ठिकाणी चेक करत होते. ओके, ते आपण प्रश्नांद्वारे नक्कीच समजून घेणार आहोत. सो आपल्याला नवीन अभ्यासक्रमानुसार रिझनिंग सोबत, मॅथ्स सोबत, स्टॅटिस्टिक्सचा पार्ट मध्ये त्यांनी जवळपास आपल्याला 5 ते 6 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आता स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण काही अभ्यासक्रम जो बघितलेला आहे, मीन, मेडियन, मोड, असे आपण त्यामध्ये अभ्यास करून गेलो होतो पेपरला. परंतु त्यांनी त्यावरती जे आपलं प्युअर स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला नाहीये. परंतु त्यांनी प्रश्न, हे 6 प्रश्न कोणती विचारलेले आहेत? त्यांनी विचारलेले आहेत डेटा इंटरप्रिटेशन वरती. ओके, तर डेटा इंटरप्रिटेशन हा मॅथ्सचाच एक भाग आहे. याला मॅथ्सचाच आपल्याला बेस लागतो. याला आपण माहितीचे विश्लेषण असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो मित्र हो? माहितीचे विश्लेषण करणे किंवा पृथक्करण करणे असं आपण त्याला म्हणतो. माहितीचे विश्लेषण करणे. ओके, दिलेला एक टेबल असतो, दिलेला आपल्याला पाय चार्ट असतो, ओके, दिलेली बार ग्राफ ची फिगर असेल, त्या माहितीवरून आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागतात. मग अशा प्रकारची लेंथी प्रश्न म्हणूया आपण त्यांना, ती त्यांनी 6 प्रश्न यावरती विचारलेले आहेत. मग आपल्याला एक आयडिया स्पष्ट केलेली आता आयोगाने की जी काही मुख्य परीक्षा होईल त्यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्स, डेटा इंटरप्रिटेशन मिळून आपल्याला सारखीच प्रश्न म्हणजे बुद्धिमत्ता, गणित या सोबतची मांडणी किंवा तेवढीच संख्या असणारी प्रश्न आपल्याला नक्की बघायला मिळणार आहेत. ओके, सो आपण त्या लेवलने त्या विषयाला देखील महत्व दिलं पाहिजे येणाऱ्या 17 डिसेंबरच्या मेन्स मुख्य परीक्षेच्या दृष्टीने मित्र. सो आपल्याला सांख्यिकीवरती भर द्यावा लागेल आणि खास करून माहितीचं विश्लेषण म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनवर तुम्हाला नक्कीच भर द्यावा लागणार आहे. मग आता जनरली जर आपण बघितलं तर रिझनिंग वरती कोणकोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारली गेली होती? रिझनिंग वरती मित्र हो कोणकोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारली गेली होती ते आपण एकदा जनरली बघूया. सुरुवातीला आपण चर्चा करूया की रिझनिंग वरती कोणकोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारली गेलेली होती आणि नंतर मॅथ्स वरती कोणकोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारले. बघा मित्र हो, जनरली आपण जर बघितलं, मिसिंग नंबर वरती प्रश्न होता. मिसिंग नंबर
मिसिंग नंबर वरती याच्यावरती एक प्रश्न आहे. नंतर मित्र हो साइन चेंज ज्याला आपण बॉड मास म्हणतो, साइन चेंज याच्यावरती एक प्रश्न आहे. ओके, नातेसंबंध ब्लड रिलेशन वरती एक प्रश्न विचारला आहे. ओके, सिलोलिझम वरती एक प्रश्न आहे. मेन्स परीक्षेला 5 नोव्हेंबरला आलेल्या पेपर वरती. कॅलेंडर या टॉपिक वरती एक प्रश्न आहे मित्र. कॅलेंडर या टॉपिक वरती एक प्रश्न विचारला गेलेला आहे. देन व्हेन डायग्राम वरती प्रश्न आहे. व्हेन डायग्राम वरती पण एक प्रश्न आहे. ओके, कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न आहे मित्र. कोडिंग डिकोडिंग वरती एक प्रश्न आहे. डायरेक्शन वरती एक प्रश्न विचारला आहे. रिझनिंग मध्ये डायरेक्शन वरती एक प्रश्न विचारला गेला आहे. ओके, नंतर इनइक्वालिटी वरती पण एक प्रश्न आहे. इनइक्वालिटी सिम्बॉलिक नोटेशन म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती पण एक प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने आपण जर कंबाईन मेन्सचा जो 5 नोव्हेंबरचा पेपर बघितला की त्यामध्ये रिझनिंग मध्ये या टॉपिक्स वरती भर देण्यात आलेला आहे. तर हे कॉमन टॉपिक्स आहेत जनरली, याच्यावरती प्रिव्हियसली पण आयोगाने प्रश्न विचारले. सो आपल्याला ह्या टॉपिक्सला व्यवस्थित करायचंच आहे, परंतु त्याच्यासोबत कोणते टॉपिक्स अजून केले पाहिजे ते पण मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. परंतु आपण मॅथ्स बद्दल पण बघूया. मॅथ्स मध्ये त्यांनी कोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारलाय? टाइम अँड वर्क वरती प्रश्न आहे. ओके, इंडायसेस चा रूल वरती, कन्सेप्ट वरती प्रश्न आहे. ओके, एलसीएम एससीएफ न विचारता त्यांनी त्याचं ऍप्लिकेशन विचारलंय मित्र. आता ऍप्लिकेशन काय असतं ना, तुम्हाला ते एक्झाम्पल थ्रू मी दाखवेल आणि ते समजवेल तुम्हाला की नेमकं ऍप्लिकेशन कशा प्रकारे असतात. ओके, रेशो वरती एक आहे. प्रपोर्शन वरती एक आहे, म्हणजे प्रमाणावरती एक आहे. प्रमाण म्हणतो आपण त्याला, गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर वरती सेपरेट एक प्रश्न, प्रमाणावरती एक सेपरेट प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ओके, मिश्रणावरती एक प्रश्न आहे. मिक्सचर व्हॅलिडेशन म्हणतो त्याच्यावरती एक प्रश्न आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशन याच्यावरती 6 प्रश्न आहे. तर असं एक विभागणी आपण या ठिकाणी चॅप्टर वाईज या ठिकाणी आपण करू शकतो की कोणकोणत्या घटकावरती त्यांनी वेटेज दिलेला आहे. आता आपल्याला जनरली आयडिया येते आहे की डेटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. 6 प्रश्न याच्यावरती आहेत आणि ते टॉपिक्स पण आपल्याला करायचे आहेत व्यवस्थित. रिझनिंग मध्ये हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ऑलरेडी विचारला जातो प्रश्न त्याच्यावरती. वेन डायग्राम, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन वरती प्रश्न असतो. इनइक्वालिटी वरती देखील आपला त्या ठिकाणी मुख्य परीक्षेला किंवा राज्यसेवा महत्वाच्या परीक्षांमध्ये आयोग नेहमी प्रश्न विचारत असतं. नातेसंबंधावरती प्रश्न आहे. मिसिंग नंबर आणि नंबर सिरीज यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. सो मित्र हो, हे टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत म्हणजे आहेत. ओके, मग याच्यामधून बोध आपल्याला एवढाच घ्यायचा आहे. ट्रेंड कसा असेल तो म्हणजे गणितावरती भर देण्यात आलेला आहे. सारखं वेटेज आहे रिझनिंग एज वेल एज मॅथ्सला. आणि जर मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स एकत्र केलं तर मॅथ्सला जास्त वेटेज दिसतंय. सो मॅथ्सला निग्लेक्ट करून चालणार नाहीये. मित्र. सो आपल्याला मॅथ्सचं प्रिपरेशन करायचंय. आता हा जो डेटा इंटरप्रिटेशन हा जो भाग आहे ना, याला प्रिपेअर करण्यासाठी लक्षात घ्या, मी जो सांगितलं तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन सांख्यिकीचा भाग आहे. इंटरप्रिटेशन याला प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला 3 टॉपिक्स वरती प्रिपरेशन करावं लागतं चांगल्यापैकी. 3 टॉपिक्स आपल्याला कन्सेप्च्युअली क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्या 3 टॉपिक्स वरती मास्टरी त्यावरती कमांड मिळवली तर तुम्हाला नक्कीच हा टॉपिक सोपा जाणार आहे. म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न, बार ग्राफ, पाय चार्ट यावरील प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्या प्रश्नांचं जजमेंट घेऊ शकता. त्यासाठी कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे. कोणकोणत्या टॉपिक्सचे क्लिअर झाले पाहिजे ते बघूया. कोणकोणत्या टॉपिक्सचे आपण कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे. फर्स्टली मध्ये तुम्ही रेशोचा कन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. रेशो म्हणजे काय आहे. ओके, रेशो अँड प्रपोर्शनचे कन्सेप्ट क्लिअर केले पाहिजे. ओके, देन सेकंड टॉपिक, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, तुम्ही पर्सेंटेज शेकडेवारी चांगल्यापैकी केली पाहिजे मित्रांनो. शेकडेवारी म्हणतो आपण याला. या टॉपिकला तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं पाहिजे. ओके, आणि तिसरा महत्वाचा टॉपिक तुम्ही ऍव्हरेज LH म्हणजे सरासरी या घटकाला व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर केलं पाहिजे. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाण, देन शेकडेवारी आणि सरासरी हे 3 घटक, 3 टॉपिक तुमचे जर स्ट्रॉंगली प्रिपेअर असतील तर तुम्ही बार ग्राफवर आधारित, पाय चार्टवर आधारित,
टेबलवर आधारित त्या माहिती विश्लेषणाचे प्रश्न जे स्टॅटिस्टिक्स मध्ये विचारले जात आहेत त्याच्यावरती तुम्ही मार्क्स मिळवू शकतात इझिली. त्याच्यामधला मार्क्स तुमचा जाणार नाही. थोडे लेंथी प्रश्न असतात, परंतु तुम्ही जर कन्सेप्ट या 3 घटकावरती प्रिपेअर केले तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. आणि हे याच्यावरती प्रश्न एक एक प्रश्न सेपरेटली पण विचारला जाऊ शकतो. सो हे टॉपिक्स आपल्याला मोस्ट IMP आहे या ठिकाणी प्रिपेअर करणं. सो मी तुम्हाला हिंट देतोय की तुम्हाला या घटकाला जे 6 प्रश्न आले ते तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी या 3 घटकांना व्यवस्थित प्रिपेअर केलं पाहिजे. आणि अंकगणिताचा अभ्यास असा आहे मित्रो की त्यामध्ये डिपेंडन्सी आहे. काय आहे डिपेंडन्सी? जर तुम्ही LCM SCF तुम्ही ओरली काढू शकत असाल तर तुम्हाला काढवं काम हा टॉपिक सोपा जाईल. तुम्हाला पाण्याची टाकी व नळ हा टॉपिक सोपा जाईल. पाण्याची टाकी व नळ वरील हा टॉपिक सोपा जाणार आहे. जर तुम्हाला रेशो म्हणजे गुणोत्तर तुमचं चांगलं आहे, तुम्हाला वैवारी सोपं जाणार आहे. वैवारी तुम्हाला लगेच क्लिक होईल. तुम्हाला भागीदारी हा टॉपिक सोपा जाणार आहे. मित्रो डिपेंडन्सी आहे. ओके. जर तुमचं पर्सेंटेज शेकडेवारी प्रिपेअर आहे, तुम्हाला नफा तोटा सूट जाणार आहे. नफा तोटा सोपं जाणार आहे. तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सोपं जाणार आहे. चक्रवाढ व्याज हा घटक सोपा जाणार आहे जर तुम्ही शेकडेवारीवरती चांगल्यापैकी स्टडी केला असेल, त्याचा अप्रोच त्याचे कन्सेप्ट क्लिअर केले असतील तर मित्रो. अंकगणितामध्ये डिपेंडन्सी आहे. सर्व टॉपिक्स आपल्याला 1 by 1 सिक्वेन्सने प्रिपेअर करावे लागतात. तर असा अभ्यास करा व्यवस्थित, असे टॉपिक्स करा निश्चित, तुम्हाला निश्चित फायदा होईल मेन्स परीक्षेला मित्रो. आता सर्व विद्यार्थ्यांना जो प्रश्न पडतोय की कंबाईन पूर्वला 20 प्रश्न आले होते. आयोगाने कंबाईन पूर्वला 20 प्रश्न अंकगणित व बुद्धिमत्तामध्ये विचारली होती आणि अंकगणित बुद्धिमत्ताचं वेटेज आता वाढलेलं आहे. आपण ते बघितलं. 5 नोव्हेंबरच्या पेपरला देखील 22 प्रश्न होती. ओके. तर आता आपल्याला प्रश्न आहे सर्वांना की ग्रुप सी मेन्सला नेमकी मॅथ्स रिझनिंग वर प्रश्न संख्या किती असेल. प्रश्न संख्या किती असेल तर मित्रांनो लक्षात घ्या, आपण जो पॅटर्न बघतोय, आयोगाचा कल बघतोय, जरी त्यांनी पूर्वला प्रश्न संख्या वाढवली असली तरी आपल्याला या ठिकाणी मित्र हो आपल्याला मेन्सला जो अंदाज आहे, आणि आपण ग्रुप सी चे पेपर मागचे बघितले तर काही पेपर्सला 35 प्रश्न पण आहेत, काही पेपरला 30 प्रश्न पण आहेत. तर त्याच रेंज मध्ये निश्चित प्रश्न राहू शकतात 30 ते 35, पण जनरली 25 प्रश्न कुठेच गेली नाहीत. सो अप्रॉक्सिमेट 30 ते 35 क्वेश्चन हे आपल्याला ग्रुप सी च्या मेन्सला मॅथ्स रिझनिंग वरती बघायला निश्चित मिळू शकतात मित्रो. असा माझा अंदाज आहे आणि निश्चित त्या पद्धतीने होईल अशी आशा करूया आणि त्या रीतीने तुम्ही तयारी करा. मॅथ रिझनिंगचा चांगल्यापैकी सराव करा. हा विषय 1 टाइम इन्व्हेस्टमेंट असतो. जर तुम्ही याच्यावरती वेळ खर्च केला, 2 तास रेग्युलर प्रॅक्टिस केली एवढ्या दिवसांमध्ये, कन्सेप्ट क्लिअर करत गेले ह्या टॉपिक्स वरती, तर तुम्हाला निश्चित हमखास मार्क देणार आहे. आणि मेनली तुम्हाला PYQ बघायचे आहेत. मेन्सला झालेले पेपर्स मधले सर्व PYQ अनालिसिस करा. सर्व PYQ जज करा की काय प्रश्न आहेत, कशी उत्तर आहेत त्यांची, याचे एक अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. तर बघा काही सिलेक्टेड प्रश्न आपण पुन्हा एकदा याच्यावरती बघूया की कशा पाहिजे प्रश्न होती. जस्ट शॉर्ट मध्ये आपण जाऊया की तर्क व अनुमान वरती या घटकावरती त्यांनी पुन्हा प्रश्न विचारलेला होता आणि कन्सेप्ट चेक करणारा प्रश्न होता. ओके. सो आकृतीच्या सहाय्याने आपण याच्यावरती एक्झाम्पल सोडवू शकतो. याचं काय म्हटलं होतं बघा, सर्व मानव वाघ आहेत. सर्व मानव हे काय आहेत मित्र? वाघ आहेत. ओके. देन ते म्हणतात आपल्याला सर्व मानव हुशार आहेत. सर्व मानव काय आहेत? हुशार आहेत. सर्व मानव काय आहेत? हुशार आहेत. मग आता हे आपल्याला चेक करायचं होतं. नेहमी लक्षात ठेवा, आहेतच्या वेळेस जर आहेत हा असा अनुमान असेल किंवा निष्कर्ष असेल तर डायग्राम मध्ये दिसेल तर बरोबर घ्यायचं, डायग्राम मध्ये नाही दिसलं तर रॉंग घ्यायचं आहे. ओके. तर डायरेक्टली बघा, काही वाघ हुशार आहेत दिसतंय, काही वाघ जे आहेत ना हे हुशार मध्ये गेलेले आहेत. सो हे बरोबर आहे. ओके. सर्व हुशार मानव आहेत. सर्व हुशार हे मानव मध्ये गेलेत का? नाही, रॉंग आहे. सर्व वाघ मानव आहेत. सर्व वाघ नाही आहेत मानव, रॉंग आहे, दिसत नाही. वाघ नसणारे हुशार नाहीत. वाघ नसणारे हुशार दिसत आहेत ना, मग हे नाही म्हणतात, रॉंग आहे. मग आपलं फक्त अनुमान 4 बरोबर होतं. मग कन्सेप्ट चेक डायग्राम वरून आधारित तुम्हाला एकच डायग्राम काढून याचं उत्तर ठरवता यायला पाहिजे होतं. बघा पुढे कॅलेंडर वरती प्रश्न होता. थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आयोगाने ट्रिकी टाईप या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. आयोगाचा आन्सर नक्कीच हे देणार आहे माझ्या मते तरी निश्चित. सो येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे, तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडा. 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडा. आणि जर 29चा जर महिना असतो लीप वर्षात फेब्रुवारी, ओके, आणि त्याला जर 17ला मंगळवार असेल ना तर
प्रत्येक महिन्याला 5 रविवार होतात, प्रत्येक महिन्याला 5 रविवार होतात. 30चा महिना असला तर ऑफकोर्स होतो 5 रविवार, 31चा असला तर ऑफकोर्स होतो, आणि 29 जर असेल तर तरी पण 5 रविवार होतात. मी ऑलरेडी सविस्तर विश्लेषणात ते सांगितलेलं आहे. सो याचा आन्सर निश्चित येणार आहे. मग हे कन्सेप्च्युअल पार्ट होता थोडा. हा देखील इनइक्वालिटीचा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता. ऍज्युम करून तुम्ही या ठिकाणी किमती टाकून याला सोडवू शकत होते. मग असे थोडे नॉर्मल काही बदल झालेले प्रश्न आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळत आहेत मेन्स परीक्षेला. ओके, देन या ठिकाणी मित्र हो, इंडायसेस आणि सायक्लिसिटीचा कन्सेप्ट चेक करणारा हा प्रश्न होता. ओके, तर बघा आपण या ठिकाणी काय करू शकतो की -6 जर तुम्ही या ठिकाणी पुट डाऊन केला तर इंडायसेसचा रूल वापरू शकतो 3:4 आणि 3:-6. तर काय होतं, भागाकाराची क्रिया असेल ना तेव्हा त्याची वजाबाकी होते. 3:4 -6 याला करताना तुम्ही मायनस मायनस प्लस होणार आहे, 3:10 होऊन जाईल. 3:10 होऊन जाईल. तर 3:10 केल्यानंतर तुम्हाला बरोबर हेच आन्सर मिळतं. किंवा युनिट डिजिटला 9 आहे आणि तुम्हाला जर सायक्लिसिटीचा कन्सेप्ट माहिती असेल, ओके, म्हणजे 3:1 केल्यावरती 3 मिळतो, 3 चा स्क्वेअर केल्यावरती 9 मिळतो, 3 क्यूब केल्यावरती युनिट डिजिटला 9 3 27 पैकी 7 मिळतो, 3:4 केल्यावरती 1 मिळतो, आणि हेच कंटिन्यू होतं. म्हणजे एक रिमाइंडर आला तर 3 युनिट डिजिटला, 2 रिमाइंडर आला तर 9 युनिट डिजिटला. जर तुम्ही 10 ला डिवाइड केलं 4 ने तर तुम्हाला रिमाइंडर 2 मिळतो. सो बरोबर 9 युनिट डिजिटला आहे 2 पॉवर साठी. सो याचं आन्सर -6 होतं. मग आयोग काय करतोय या प्रश्नांद्वारे मला तुम्हाला काय सांगायचंय पुन्हा, की आयोगाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आयोगाला तुमचे प्रत्येक टॉपिक नुसार, अंकगणित असू द्या की बुद्धिमत्ता असू द्या, तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे त्या टॉपिक नुसार. आणि त्यांना तेच जज करायचंय की पर्टिक्युलर या कॅन्डिडेटने या विषयाला किती न्याय दिलेला आहे किंवा किती त्याने कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. ओके, आणि त्याच्यावरून तुमचे त्या ठिकाणी किती स्कोर होतो हे जजमेंट त्या ठिकाणी होणार आहे. मग बघा पुढे, आता हा देखील अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न होता. ओके, तर या ठिकाणी पण काही विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक नक्कीच केलेली आहे आणि ऍप्लिकेशन आहे. आता आयोग काय करत आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारत आहे. तुम्हाला सिंपल ते LCMS काढा असे प्रश्न विचारत नाही. राज्यसेवेला मागे अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. आता मेन्सला देखील त्यांनी अशा प्रकारचा एक प्रश्न विचारलेला आहे. ओके, कंबाईन मेन्सला. मग या प्रश्नात काय करायचं होतं पुन्हा एकदा सांगतो. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात. ओके, 60 विद्यार्थी काय करतात, गणिताची परीक्षा देतात. ओके, नंतर 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात. ओके, देन इतिहासाची परीक्षा 24 विद्यार्थी देतात. इतिहासाची परीक्षा जे आहेत हे 24 विद्यार्थी देतात. मग आता मला काय करायचं, या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो, जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते तर प्रत्येक खोलीत विद्यार्थी संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील, त्यांना खोल्यांमध्ये बसवायचंय आणि एका खोलीमध्ये सेम संख्या ठेवायची आहे, समान संख्या ठेवायची आणि सेम विषयाचे विद्यार्थी ठिकाणी बसवायचे. म्हणजे इथं 10 बसवले इथं पण 10 लागतील. मग सारखी कॉमन संख्या शोधायची या ठिकाणमध्ये. मग कॉमन फॅक्टर काढताना टेबल आखायची गरज पडायला नको, आपण करू शकतो. 12 5 12 5 60, 12 3 36. ओके, 12 2 24. मग आता हा मसावी ना, हा 12 आला. यांचा कॉमन फॅक्टर काय आला, हायेस्ट कॉमन फॅक्टर 12 आला. ओके, पण आपल्याला काहींनी 12 12 हे एक आन्सर मार्क केलेलं आहे. बघा या ठिकाणी दिसतंय मार्किंग केलेलं उदाहरण आहे, बरोबर, पेपरचं प्रिंट आउट घेतलेली आहे. तर या ठिकाणी अशी सिली मिस्टेक झाली विद्यार्थ्यांकडून. परंतु याचा आन्सर काय मित्र हो, हे जे साईडला उरत आहेत ना, 12 प्रमाणे 60 विद्यार्थ्यांना सेटिंग 5 खोल्यांमध्ये करता येईल. 12 प्रमाणे 36 विद्यार्थ्यांचे 3 ग्रुपमध्ये 3 खोल्यांमध्ये त्यांना बसतील. यांना 2 खोल्या लागतील. ओके, म्हणजे 5 3 8 आणि 2 10 त्या ठिकाणी रूम्स लागतील, खोल्या लागतील. सो त्याचं आन्सर ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. ओके, मग असं ऍप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल आहे ते अशा प्रकारचे. मग हे तुम्ही याचा प्रॅक्टिस केली पाहिजे, याचा सराव केला पाहिजे, तेव्हा निश्चित तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स मिळवता येतील कन्सेप्च्युअली मॅथ्स रिझनिंग मध्ये. ओके, आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल आणि कशा प्रकारे अप्रोच पाहिजे ते देखील तुम्हाला समजलं असेल. टाइम अँड वर्क वरती असा प्रश्न एमपीएससीने आतापर्यंत कधीच विचारला नव्हता. ओके, आणि हा जो क्वेश्चन आहे ना तो अल्टरनेट डेजचा आहे. टाइम अँड वर्क वरती अल्टरनेट डेजचा कन्सेप्ट असतोय, अल्टरनेट डेजचा कन्सेप्ट असतो. मग आता हे प्रश्न आहेत ना जनरली सेंट्रल एक्झामला विचारले जातात. आता बरोबर आयोग त्या लेवलला जातंय म्हणजे मेन्सकडे. सो आपण त्या तशा प्रकारच्या महत्वाच्या पॅटर्नच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली पाहिजे. मग यासाठी तुमच्याकडे योग्य मटेरियल पाहिजे, योग्य
तुमच्याकडे मार्गदर्शक पाहिजे आणि तुम्ही सर्व अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी केली पाहिजे. ओके, लक्षात घ्या. मग आता काय म्हणतात ते, अमित 5 पाने 1 दिवसात लिहितो, संध्या 2 पाने 1 दिवसात पुसून टाकते. जर अमित आणि संध्या 1 दिवसाआड काम करत असतील तर पहिल्या दिवशी अमित आणि दुसऱ्या दिवशी संध्या, तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील. ओके, त्यांना किती दिवस लागतील. महत्वाची अट दिली होती, तर अमितने 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते. मग या ठिकाणी अनेकांनी मिस्टेक केली, 40-40 हे आन्सर मार्क केलं, पण याचा आन्सर आहे 38.6. मग मिस्टेक कशा प्रकारे होऊ शकते किंवा ह्या एक्झाम्पलला डील कशा प्रकारे करायचं मी प्रिव्हियस त्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक तो व्हिडिओ बघा, तुम्हाला निश्चित या प्रश्नामध्ये काय मिस्टेक होते आणि कशा प्रकारे याला अप्रोच पाहिजे सोडवण्याचा हे तुम्हाला समजणार आहे. मला फक्त सांगायचं आहे की अल्टरनेट डेजचं ऍप्लिकेशन विचारलंय आयोगाने. काय विचारलंय? ऍप्लिकेशन विचारलंय. कन्सेप्ट क्लिअर असतात प्रत्येक काचे किंवा नसतील तर ते या ऍप्लिकेशनद्वारे चेक होतात, शाब्दिक उदाहरणांद्वारे, आणि आयोग त्याच्यावरती बरोबर आता भर देत आहे. सो मॅथमॅटिक्स मध्ये किंवा अंकगणितामध्ये त्यांनी ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले. डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये अंदाज घ्यायचा आहे. ओके, काय म्हटलं त्यांनी, खालील चित्रालेख 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवतो. कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढते. आधीचा महिना बेस घ्यायचा आणि वाढ दिसली तर वाढ जास्त कोणत्या महिन्यात ते काढायचं. मग इथं वाढ दिसते का? नाही. जानेवारी स्किप, फेब्रुवारीत वाढ आहे. ओके, चालेल आहे. मार्च मध्ये वाढ आहे. ओके, यातून वाढ दिसते. इथं मात्र लेस आहे. एप्रिलला चेक करायची गरज नाही. मे मध्ये बघा वाढ आहे, चेक करता येईल. मग या 3च महिन्यांना आपल्याला चेक त्या ठिकाणी करायचं होतं आणि याचा आन्सर काय येते? मार्च महिना. त्यात जास्त इथं आहे 4 वरती. हे किती जास्त आहेत? 4 वरती हे 3 जास्त आहेत. 3/4 जास्त होते या ठिकाणी. ओके, 7/4 लिहिलं असतं तर आपल्याला या ठिकाणी 175% काहीतरी मिळतं या. ओके, यस 175%. मग सर्वात जास्त पर्सेंटेज त्या ठिकाणी मिळतात मार्च महिन्यामध्ये इन्क्रीज. तो अनालिसिसचा आकलनात्मक प्रश्न होता पण मॅथमॅटिक्स मध्ये विचारलेला आहे. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाले असेल. मग आयोगाने अशा पद्धतीने प्रश्न मेन्सच्या पेपरला विचारलेले 5 नोव्हेंबरला. हा पाय चार्ट वरती प्रश्न, पाय चार्टचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मी ऑलरेडी म्हटलो की त्या ठिकाणी तुमचं पर्सेंटेजचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग त्यांनी काय म्हटलंय, कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र एकूण जमिनीच्या 50%, मग एकूण जमिनीच्या 50% बघायचंय. मग हा पाय चार्ट जो डिग्री मध्ये असतो ना 360 डिग्री टोटल असतं. मग 50% याचा म्हणजे 180 बॅलन्स करायचंय. मग तुम्ही मका, बाजरी, मोहरी मी सांगितलं ऑलरेडी मागच्या व्हिडिओला. तुम्ही केलं या ठिकाणी मकाचे 77, बाजरीचे 85 आणि मोहरीचे या ठिकाणी 18. जर प्लस केले ना ते बरोबर 180 होतात. ओके, तर अशा पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले आहेत. मग हा प्रश्न फार महत्वाचा आहे मित्र. ओके, आयोगाने प्रमाणावरती प्रश्न विचारलेला आहे. प्रमाणाच्या क्रिया असतात काही, त्या क्रिया कोणत्याच क्लासमध्ये शिकवल्या जात नाहीत प्रॉपरली. ओके, आणि ह्या क्रिया फार महत्वाच्या आहेत. मग त्याचा उपयोग कसा करायचा, ठीक आहे, ते या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते मी त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये नक्की सांगितलेले. एकदा त्या व्हिडिओला पुन्हा बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सांगायचंय आयोगाचा पॅटर्न कसा आहे, त्या प्रश्नांद्वारे जस्ट तुम्हाला जजमेंट मी देण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर याच्यासाठी त्या क्रिया अशा असतात. एक पहिली क्रिया असते इन्व्हर्टेंडो. ओके, देन एक क्रिया असते अल्टरनेंडो कन्सेप्च्युअली, आणि एक क्रिया असते कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. ओके, मग इथं कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडोचा वापर करायचा होता. कंपोनेंडो अँड डिव्हायडेंडो या क्रियेचा वापर करायचा होता आणि त्याचं आन्सर काढता येणार होतं इझिली. काही विद्यार्थ्यांनी एक्झाम्पल कडे बघूनच या ठिकाणी त्या एक्झाम्पलला स्किप केलं असेल, किंवा काही विद्यार्थ्यांनी रॅशनलायझेशनचा उपयोग करून यामध्ये टाइम वेस्ट केला असेल. रॅशनलायझेशन हा एक कन्सेप्ट आहे, परिमेयकरण असं त्याला म्हणतो आपण अंकगणितामध्ये. तो वापरण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच टाइम वेस्ट केला असेल. मग तुमचे कन्सेप्ट बिल्ड असतील ना टॉपिक नुसार, तर तुम्हाला निश्चित या ठिकाणी या प्रश्नांना डील करता येणार होतं मित्र. ओके, तर अशा पद्धतीने प्रश्न आयोगाने विचारले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगेल आपल्याला पहिल्याने काय करायचंय, प्रत्येक टॉपिक नुसार कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि मागचे PYQ अनालिसिस करायचे या दिवसांमध्ये. ओके, सो मित्र लक्षात घ्या. IMP टॉपिक्स तुम्हाला जे मी मागे सांगितले ते टॉपिक्स नक्की करा सर्वांनी व्यवस्थित. ओके, मी पुन्हा एकदा सांगतो, नंबर सिरीज हा टॉपिक रिजनिंग मध्ये करायचा आहे. मिसिंग नंबर हा टॉपिक करायचा आहे. ठीक आहे, देन ब्लड रिलेशन वरती, नातेसंबंधावरती प्रश्न होता. देन डायरेक्शन वरती प्रश्न होता. देन सिलोडिझम प्रश्न आहे त्याच्यावरती. देन मित्र व्हेन डायग्राम वरती प्रश्न आहे. ओके, इनइक्वालिटी वरती प्रश्न आहे. इनइक्वालिटी वरती प्रश्न येणार आहे. ओके,
पझल आणि सिटिंग अरेंजमेंट वरती पण प्रश्न येऊ शकतात मेन्सला, एखादा प्रश्न त्यावरती पण राहू शकतो. नंतर डाईस वरती प्रश्न आयोग विचारतं. ओके. नंतर मित्र वॉटर इमेज आणि मिरर इमेज वरती प्रश्न येऊ शकतात. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा, वॉटर इमेज आणि मिरर इमेज वरती. तर या काही टॉपिक्स आहेत स्पेसिफिक, हे तुम्ही नक्कीच करून जायला पाहिजे रिझनिंग मध्ये. आणि मॅथ्सचा जर आपण विचार केला तर तुम्हाला मी सांगेल पहिल्याने रेशो बेस्ड टॉपिक करा. रेशो बेस्ड टॉपिक करा. कोणकोणते? रेशो संपून टाका, गुणोत्तर प्रमाण करा. ठीक आहे. त्यानंतर वैवारी करा, त्यानंतर वैवारी करून घ्या. त्यानंतर भागीदारी हा टॉपिक करा. ओके. देन त्याच्यानंतर मिश्रणावरील एक्झाम्पल करून घ्या. ठीक आहे. याच्यावरती बेस्ड ते एक्झाम्पल आपल्याला सोडवतात. नंतर मग तुम्ही पर्सेंटेज बेस्ड टॉपिक करा. पर्सेंटेज बेस्ड म्हणजे पहिले शेकडेवारी करा मित्र हो. देन तुम्ही नफा तोटा हा टॉपिक करा. नफा तोटा सूट. नंतर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे टॉपिक करा. सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे टॉपिक करा. ओके. देन मित्र हो तुम्हाला LCM SCF हा टॉपिक करायचा आहे. त्याचे ऍप्लिकेशन मोस्टली करायचे आहेत. मग ते ऍप्लिकेशन शोधा. ठीक आहे. ते मराठी पुस्तकात तुम्हाला मिळणार नाहीच आहेत. सो त्या ठिकाणी काही तुम्हाला सेंट्रल पॅटर्नच्या पुस्तकांची हेल्प घ्यावी लागेल. शाब्दिक उदाहरणं बघायला सवीचे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नंतर त्याच्यावरती बेस तुम्हाला टाइम अँड वर्क आहे मित्र हो. ओके. पाण्याची टाकी व नळ त्याला आपण पाईप्स अँड सिस्टम म्हणतो. ओके. पाईप्स अँड सिस्टम म्हणतो. पाण्याची टाकी व नळ उदाहरणे. त्यानंतर मित्र हो प्रोबॅबिलिटी हा घटक तुम्ही अवश्य करून जा. प्रोबॅबिलिटी, संभाव्यता आणि परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आणि एखादा प्रश्न आला तर तो जिओमेट्री वरती येणार आहे एखादा. आणि आपलं स्टॅटिस्टिक्स तर मेजर आहे. स्टॅटिस्टिक्स तर आपल्याला करायचंच आहे. तर असे काही स्पेसिफिक टॉपिक वरती तुम्ही निश्चित भर दिला पाहिजे येणाऱ्या ह्या 40 किंवा 45 दिवसामध्ये. आय होप, आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बरीच माहिती मिळाली असेल. तर मित्र हो आपण इन्फिनिटी अकॅडमी तर्फे 9 ऑक्टोबर 2023 पासून एक ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच सुरू केलेली आहेत. अजूनही ऍडमिशन ओपन आहेत. ओके. तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट निश्चित करू शकता PSI फाउंडेशन बॅच साठी. नंतर मित्र हो संकल्प बॅच म्हणून राज्यसेवा CSAT किंवा राज्यसेवा प्रिपरेशन 2025 ची ज्यांचं लक्ष आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बॅच, प्रिलिम ओरिएंटेड बॅच आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन मोड मध्ये. आणि सर्व तज्ञ फॅकल्टी त्या ठिकाणी आहेत. ओके. तर त्यामध्ये ती बॅच जी 20 नोव्हेंबर पासून सुरू होते. ऍडमिशन ओपन आहेत. या नंबर्सवरती तुम्ही निश्चित संपर्क करा आणि या बॅचचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करा मित्र. तर मित्र हो तुम्हाला 17 डिसेंबर ज्यांची टार्गेट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या प्रिपरेशनसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक मित्र. थांबतो मित्र. पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.